तालुक्यातील लेंडी प्रकल्पातील पूरग्रस्त शासकीय जागेवर मौजे भासवाडी येथील काही लोकांनी अनधिकृत कब्जा करून खोट्या लोकांच्या नावे नमुना नंबर 8 वर नोंद करून खऱ्या लाभार्थ्याची जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत थेट मौजे भासवाडी येथील उपोषणकर्ते व्यंकटराव जाधव यांनी दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी भासवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून तिसऱ्या दिवशी गटविकास अधिकारी रामोड साहेब यांनी भेट देऊन विचारपूस केली। मात्र ते पुढे कोणती कारवाई करणार आहेत ते अजूनपर्यंत उघड झाले नसल्याचे उपोषणकर्ते जाधव यांनी सांगितले आहे। सदरील लेंडी प्रकल्पातील शासकीय जमिनीची कायदेशीर चौकशी करून खऱ्या लाभार्थ्याला लाभ मिळवून द्यावा, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा उपोषण माघार घेणार नसल्याची ठाम भूमिका व्यंकटराव जाधव यांनी गाव माझा न्यूज समोर व्यक्त केली आहे। पूर पुनर्वसन म्हणून बिहारीपूरला देण्यात आला आम्हाला। त्यावेळेस आमची प्लॉटिंग बिहारीपूरला आहे आणि त्या प्लॉटाकडे कोणी लक्ष दिलं नाही। कारण काय पूर्ण गाव बिहारीपूर आणि भासवाडी काय अलग नाही, काही थोडे बहुत लोक येऊन राहिल्यावर पहिल्याच्या प्लॉटिंगकडे कोणी लक्ष दिलं नाही, कोणी कोणाच्या जाग्यात राहिलं। कालच्या पूर्ण पुरामुळं अशी परिस्थिती झाली गंभीर की पूर्ण गावच उठून वर बिहारीपूरला आलं। त्यावेळेस आमच्या प्लॉटावर बघायला गेले आमचा प्लॉट खुला होता, ह्या व्यक्तीला कसं परेशान करू म्हणून ग्रामपंचायत भासवाडी आणि त्यावेळेस हे कोण ग्रामसेवक ते घुळेकर या दोघांनी ग्रामपंचायतच्या ह्याच्यामध्ये सहभाग असेल नसेल आम्हाला काही घेणं देणं नाही, पण घुळेकरांनी मला 4 महिने सतविले की तुमचा प्लॉट तुम्हाला रिकामा करून देत्या, मोजून देत्या। 4 महिने मला पावसाळ्यामध्ये फिरविले, फिरून आखरी शेवटी आणि त्या जाग्यावर जुन्या गाव माझा न्यूज करिता किशोर वाघमारे, मुखेड, नांदेड।